तुम्ही बेरोजगार आहात, तुम्हाला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे आणि भांडवल गुंतवणुकीसाठी पैसा नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून 50 लाख रुपयाचे कर्ज मिळणार, त्याचबरोबर 35% अनुदान सुद्धा या योजनेला असणार आहेत। नेमकी काय आहे अपडेट किंवा यासाठी अर्ज कसा करायचा, कोणकोणती कागदपत्रे लागणार या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। आणि मित्रांनो, आपल्या या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, अद्यापही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। आता नेमकी काय आहे अपडेट हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिला असेल की शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, जे मोठे मोठे उद्योगपती असेल, हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून कर्ज घेऊन आपल्या कंपन्यात थाटत असतात। पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही केंद्र शासनाच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत 2008 पासून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा उद्देश म्हणजे भारतातील बेरोजगार तरुणांना व महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणं हा आहे। त्याचबरोबर त्यांची आर्थिक उन्नती होणं हा महत्त्वाचा उद्देश आहे। विशेषतः म्हणजे ग्रामीण भागातील व शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय घटकांमध्ये उद्योजकता वाढवून रोजगार निर्मिती करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना दोन जुन्या योजनांना एकत्र तयार करून महत्त्वाची योजना ही राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने सुरू केला होता। पंतप्रधान रोजगार योजना म्हणजेच REM-PMRY आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना म्हणजे REGP या योजनेअंतर्गत गावाकडे खादी ग्रामोद्योग योजना व खादी ग्रामोद्योग मंडळ आणि शहरात जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अंमलबजावणी केली जाणारी सर्वात महत्त्वाची योजना आहे। आता आपण पाहूया की या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, या योजनेचे स्वरूप काय आहे हे सुद्धा आपण पाहूया। तर या योजनेच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती आपला व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज व अनुदान मिळू शकते, याची कोणत्याच प्रकारची अट नाही। तुम्ही जर एखादा शासनाचा योजनेचा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तुम्हाला शासनाची एखादी योजना घ्यायची असेल, तर त्या ठिकाणी महत्त्वाची अट ठेवलेली असते, ती म्हणजे उत्पन्नाची। एखाद्या नागरिकांचं त्यांचं वार्षिक उत्पन्न, घरातील सर्व सदस्य मिळून उत्पन्न जास्त असेल तर त्यांना कुठल्याच प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येत नाही। परंतु या ठिकाणी उत्पन्नाची कोणत्याच प्रकारची अट नाही, तुमचं उत्पन्न किती असू देत। तर उमेदवार हा सामान्य गटातील असेल तर त्याला ग्रामीण भागामध्ये 25% व शहरी भागामध्ये 15% इतकं अनुदान मिळणार। तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक महिलांना आणि अपंग व्यक्तींना ग्रामीण भागामध्ये 35% आणि शहरी भागामध्ये 25% अनुदान मिळणार आहे। हे अनुदान मर्जिन मनी स्वरूपात दिले जाणार आहेत। थेट बँकेत 3 वर्षे ठेवले जाते। त्यानंतर लाभार्थ्याने व्यवसाय सुव्यवस्थित सुरू ठेवल्याने खात्री झाल्यानंतर ते अनुदान त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग केले जातं। तर मग आता तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याला काही महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा लागत असतात। तुम्हाला कोणत्याही योजनेचा अर्ज भरायचा असेल तर त्याला संपूर्ण कागदपत्र हे त्या ठिकाणी द्यावे लागत असतात। तर मग आता यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार हे सुद्धा पाहूया। तर या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईजचे फोटो, त्याचबरोबर 8वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि 5 लाखावरील प्रकल्पासाठी जात प्रमाणपत्र, भाडे करार किंवा जागेची मालकीची कागदपत्र, प्रकल्प अहवाल, वीज बिल, व्यवसाय परवाना अशी विविध कागदपत्र आवश्यक असतात। तर अर्जदाराने या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी KVICONLINE.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे। वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवली आहे। या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागतो। अर्ज केल्यानंतर संबंधित यंत्राचा अर्जाचा आढावा घेते आणि बँकेकडे शिफारशी केल्या जाते। तर या योजनेअंतर्गत मिळणारा फायदा कसा असणार हे सुद्धा आपण पाहणं महत्त्वाचं आहे। तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 50 लाख रुपयापर्यंत कर्ज घेता येतं। त्यामध्ये उत्पन्न व्यवसायासाठी 25 लाख रुपये व सेवा व्यवसायासाठी 10 लाख रुपयापर्यंत मर्यादा असते। तर उर्वरित 5 ते 10% रक्कम लाभार्थ्याला स्वतःकडून गुंतवावी लागते। उर्वरित भाग ही बँक कर्ज म्हणून मंजूर करते। कर्जाचा परतफेड कालावधी हा 3 ते 7 वर्षापर्यंत तुम्ही घेऊ शकता किंवा यापेक्षा जास्त आढावा सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। परंतु तुम्ही जेवढी जास्त त्या ठिकाणी लंबी प्रोसेस घेसाल, तुम्हाला व्याजाचा परतावा त्या ठिकाणी जास्त प्रमाणात देऊ लागावा लागतो। आणि कर्जाचा रकमेवर लागणारे जे व्याजदर आहेत हे बँकेच्या चालू दराप्रमाणे त्या ठिकाणी ठरवले जातात।
महत्त्वाचं म्हणजे कर्ज मंजुरीनंतर लाभार्थ्याला कोणत्याही संस्थेकडून उद्योजकीय प्रशिक्षण पूर्ण करणं हे आवश्यक असतं। हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिला हप्ता मिळतो, त्यानंतर नोडल बँकेकडून मर्जीनी मनी अनुदान हे पाठवलं जातं। ही योजना खास करून अशा व्यक्तींना उपयोगी पडते जे पारंपरिक रोजगाराच्या संधीपासून वंचित असतात। तुम्ही पाहिलं असेल की ग्रामीण भाग असेल, शहरी भागात असेल, जे मोठमोठे उद्योगपती असतात, हे उद्योगपती राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, PME योजना असेल, CME GP योजना असेल, या योजनेमार्फत वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज घेऊन आपल्या कंपन्या ठिकठिकाणी काम करत असतात। तर या योजनेद्वारे कोणत्या व्यवसायाला मिळते कर्ज हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। या योजनेद्वारे अनेक प्रकारच्या व्यवसायांना कर्ज मिळू शकतं, जसे की कृषी आधारित अन्न प्रक्रिया उद्योग असेल, खनिज आधारित उत्पादन असेल, हस्तकला असेल, कागद उद्योग असेल, केमिकल उत्पादन असेल किंवा सेवा व्यवसाय असेल, वस्त्र उद्योग, अन्न वन आधारित उत्पादनं, बायोटेक प्रकल्प आणि ग्रामीण अभियांत्रिकी यासारख्या उद्योगावर भर दिला जातो। एकंदरीत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही बेरोजगार तरुण आणि महिला यांना सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावं, त्यांची आर्थिक उन्नती लाभावी याच सहकार्याने ही योजना केंद्र सरकारने राबवण्याचा निर्णय घेतला होता आणि योजना अद्यापही एकदम सुव्यवस्थितपणे सुरू आहे। तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी ही सर्व कागदपत्र लागतील। अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन सेंटरवर अर्ज करू शकता किंवा तुम्ही अर्ज स्वतः करू शकता। खाली लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही लिंकवर क्लिक करून अर्ज हा घरबसल्या सुद्धा भरू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे। व्यवसाय करण्यासाठी भांडवल गुंतवणुकीसाठी पैसा नसेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून तुम्ही कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता। आशा करतो व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे।